सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट होणारा मटारचा नाश्ता बनवून दाखवणार आहे। हा नाश्ता करायला खूप सोपा आणि खायला तो खूपच अप्रतिम लागतो। मुलांच्या टिफिनमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं हेल्दी टेस्टी द्यायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्हाला जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सुरुवातीला बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा कप चाळलेलं गव्हाचं पीठ टाकायचं आहे। आता त्याच कपाने अर्धा कप रवा टाकायचा आहे। रवा बारीक मोठा कुठलाही चालेल। आता 1 चमचा चिली फ्लेक्स टाकायचे आहेत। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आता अर्धा लिंबू यामध्ये आपण पिळून घेणार आहोत। लिंबाच्या ऐवजी तुम्ही ते 2 छोटे चमचे दह्याचा देखील वापर करू शकता। दही आंबट असेल तरी सुद्धा चालेल। आता इथे मी 1 कप पाणी घेतले, पण हे पाणी एकदम न घालता असं थोडं थोडं घालायचं आहे आणि हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी थोडं थोडं घातल्यामुळे पिठाच्या गाठी होत नाहीत आणि आपल्याला पीठ अगदी पटकन मिक्स करता येतं। आता असंच पाणी थोडं थोडं घालून याचं मी छान असं बॅटर तयार करून घेते। थोडं थोडं करून टोटल 1 कप पाण्याचा वापर करत मी मस्त असं बॅटर तयार करून घेतले। अर्धा कप गहू पीठ आणि अर्धा कप रव्यासाठी आपल्याला टोटल 1 कप पाण्याचा इथे वापर करायचा आहे आणि अशा प्रकारचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता तयार बॅटर आपण 5 मिनिटे असं साईडला ठेवूयात। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 कप मटार घालायचे आहेत। आता 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। मिरची तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालायचं आहे। आता अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। आता यामध्ये पाणी न घालता मिक्सर चालू बंद करत याला मस्त जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मटार मी मस्त जाडसर वाटून घेतलेत। आता वाटलेले मटार आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये लगेच टाकून घेऊयात। आता इथे बॅटरला सुद्धा 5 मिनिटे झालेली आहेत आणि 5 मिनिटानंतर बॅटर मस्त सेट झालं आहे। आता यामध्ये 1 छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हे बॅटर अगदी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। हा नाश्ता करायला खूप सोपा आहे। कमीत कमी साहित्यामध्ये अगदी झटपट बनतो। यामध्ये जर तुम्हाला काही भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता, जसं की बारीक चिरलेला कांदा, किसलेलं गाजर, शिमला मिरची, बटाटा ह्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। किंवा मुलं हिरव्या भाज्या खात नसेल तर हिरव्या भाज्यासुद्धा तुम्ही बारीक चिरून यामध्ये घालू शकता। आणि आणखी काही मसाले तुम्हाला यामध्ये ॲड करायचे असतील तर मसाले देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ॲड करू शकता। इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट आपलं बॅटर तयार झालं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी पहा, अगदी अशीच ठेवायची। या स्टेजला तुमचं बॅटर जर खूप घट्ट झालं असेल तर यामध्ये 1-2 चमचे पाणी घालून बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। आता लगेच आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूयात। आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आणि यामध्ये 1 छोटा चमचा तेल घालते। तेल चांगलं तापलं की 1 छोटा चमचा मोहरी घालून मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे। आता 1 चमचा यामध्ये तीळ घालायचे आणि तीळ आपल्याला लो गॅसवरती अगदी काही सेकंद परतून घ्यायचे आहेत। तीळ असे चांगले चटकायला लागले की समजावं तीळ आपले मस्त परतलेत। आता तयार केलेलं बॅटर आपण यामध्ये टाकून घ्यायचे। गॅस आपल्याला आता सुद्धा लोच ठेवायचा आहे, म्हणजे या पिठाच्या गाठी होत नाहीत। आता संपूर्ण बॅटर यामध्ये घातल्यानंतर हे अगदी छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे। गॅस आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचा आहे, म्हणजे याच्या गाठी होत नाहीत आणि पटापट आपल्याला असं सारखं याला मिक्स करत राहायचं आहे। हे मिक्स करण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिटाचा वेळ लागतो। जोपर्यंत याचा छान गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला असं सतत हलवून याचा मस्त घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। 3-4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पीठ छान घट्टसर झालं आहे। पिठाचा मस्त गोळा तयार होतोय आणि पीठ कढईला देखील सोडतंय, म्हणजे पीठ आपलं परफेक्ट शिजलंय देखील। आता काय करायचं, लगेच गॅस बंद करायचा आणि हे पीठ सेट होण्यासाठी अशा प्रकारच्या केक टिनमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं। तर या केक टिनला मी अगोदर थोडंसं तेल लावून घेतलंय। तुमच्याकडे जर असा केक टिन नसेल तर तुम्ही एखाद्या ताटाला तेल लावून त्यामध्ये हे पीठ घालून त्याला छान असं पसरवून घेऊ शकता। पिठाला चांगलं पसरवून घ्यायचं आहे आणि छान स्मूथ करायचं आहे। पिठाला स्मूथ करण्यासाठी वाटीला थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे पीठ वाटीला चिकटत नाही आणि पीठ आपल्याला अशा प्रकारे अगदी छान स्मूथ करून घेता येतं। आता हे तयार पीठ आपण 15 ते 20 मिनिटे असं साईडला ठेवून देऊया सेट होण्यासाठी। 20 मिनिटानंतर पहा हे मिश्रण आपलं अगदी छान सेट झालं आहे, हाताला अजिबात चिकटत नाही। आता याला आपण सुरीच्या सहाय्याने कट करून घेऊयात। तुमच्याकडे जर 15 ते 20 मिनिटे वेळ नसेल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून अगदी 5 मिनिटांमध्ये याला सेट करून घेऊ शकता। आता तुम्हाला ज्या आकारामध्ये याला कट करायचं आहे त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता। मी याला चौकोनी आकारामध्ये कट करून घेते आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त अशा नाश्त्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत।
तुम्हाला जर सॉफ्ट नाश्ता खायला आवडत असेल तर हा नाश्ता आता तुम्ही लगेच सर्व करू शकता. पण मला नाश्ता थोडासा कुरकुरीत खायला आवडतो, म्हणून मी हा नाश्ता आता शॅलो फ्राय करणार आहे. तर इथे मी गॅसवरती पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झालं की फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि हा नाश्ता मस्त तळून घ्यायचा आहे. आता नाश्त्याची खालची बाजू झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला नाश्ता पलटून घ्यायचा आहे आणि आलटपलट करून मीडियम टू हाय गॅसवरती हा नाश्ता खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. हा नाश्ता तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटांमध्ये हा नाश्ता अगदी खमंग कुरकुरीत तळला जातो आणि तुम्ही पाहू शकता नाश्त्याला खूप सुंदर रंग आला आहे आणि नाश्ता मस्त कुरकुरीत झाला आहे. आता बाहेर काढूया. खूपच अप्रतिम आपला नाश्ता तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा या सोप्या आणि झटपट पद्धतीने हा मटारचा हेल्दी टेस्टी नाश्ता नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता राहिलेला नाश्तासुद्धा मी अशाच प्रकारे तळून घेते. करायला खूप सोपा, खायला मस्त खमंग कुरकुरीत मटारचा गरमागरम नाश्ता खाण्यासाठी तयार आहे. हा नाश्ता करायला जेवढा सोपा आहे, खायला त्याहीपेक्षा अप्रतिम लागतो. बाहेरून मस्त कुरकुरीत होतो आणि आतून थोडासा सॉफ्ट बनतो. मटारच्या सीझनमध्ये हा हेल्दी टेस्टी नाश्ता एकदा तरी बनवून खायलाच हवा. तर ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.